काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी पहिल्या सत्रामध्ये टार्गेट देण्याचा प्रयत्न होईल आणि दुसऱ्या साइडनं तेच टार्गेट कदाचित कमी क्षेत्राचा खर्च करण्याचा प्रयत्न होणार चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून। रात्रीमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेतली आहे, परंतु या सामन्यामधून मेहनतीचं फळ कोणाला मिळेल हे आपण या मॅचच्या दरम्यान बघणार आहोत। पहिले 18 चेंडू मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून फेकले जात आहेत चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून। या हंगामामध्ये अगदी एक नाईटची शृंखला खेळली आहे चिखलोली ठाकूरपाडा टीमने। तिथे त्यांचा बोलबाला राहिला होता, एक ट्रॉफी करता त्यांना मिळाली होती, परंतु आज या हंगामामधील दुसरी रजनी ते खेळत आहेत आणि दुसऱ्या रजनीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स अंतिम मॅच मध्ये ते दाखल झालेत। अपोजिट आपण पाहू शकतोय समोर साई स्पोर्ट्स कळंबाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच जबरदस्त राहणार आहे। इंटरेस्टेड बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। बॅट्समन पवन आणि त्याच्या सोबतीला सुमित हे दोन खेळाडू इथे दाखल झालेले आपण पाहतोय। व्यासपीठावरती विराजमान सर्वच व्यक्तिमत्वाचं आपण करूया सहर्ष स्वागत। अगदी आपण पाहू शकाल आमचे हरीश दादा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर पिंपलोली गावातील वरिष्ठ नागरिक, त्याचबरोबर आपण पाहू शकतोय शिळंदवाडी गावातील वरिष्ठ नागरिक आणि आज आमच्या साथीनं आमचे स्कोरर मित्र अर्जुन सर पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर अरुण सर पाहायला मिळतात। पहिलाच बॉल मिस टायमिंग, जेलची संधी शॉट फाईन मध्ये मात्र घोर चूक केली आहे फलंदाज पवनला। मात्र मैदानावरती आपण पाहू शकाल जीवनदान पहिल्या चेंडूवरती मिळतोय आणि ते पहिली सिंगल मिळाली जाईल। ही मिस्टेक कदाचित या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल खूप काही सांगणार आहे। बॉलिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये चिखलोली ठाकूरपाडा टीमला गोलंदाज बाळा बसमा मैदानावरती गोलंदाजी करतोय। आज चर्चा भरपूर राहिली याही खेळाडूची। अपोजिट साई स्पोर्ट्स कळंबाडा टीम कडनं खरतर मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना ज्या खेळाडूला पण भरपूर सक्सेस धुंडत असताना पाहिलं तो सुमित सध्या मैदानावरती स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय। हळूहळू जर पाहिलं गेलं तर अगदी पहाट जी मात्र होत चाललेली आपण पाहतोय। सुमारे 3:36 जे झालेले आपण पाहताय। आजच्या रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लो स्कोरिंग मॅचेस जे आपण अधिकचा पाहिल्यात आणि जरूर त्याचमुळे वेळ बचावला गेला। सुमित स्ट्रायकर एंडला लॉक केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मिड विकेटला मात्र अगदी लॉंग ऑनचे पोहोच आहेत। 2 धावांचा क्विकली सिग्नल इथे मिळाला जातील। या बॉलवरती 2 धावा। गरमागरमीचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। सध्या 2 चेंडूचा खेळ गोलंदाज बाळा बसमाच्या माध्यमातून केला गेला। 2 चेंडूवरती आपण पाहताय साई स्पोर्ट्स कळंबाडा टीमच्या 3 धावा दाफलकावरती अंकित होत आहेत या स्कोर बोर्डला। ओ कटर बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हुलकावणी दिली आहे सरळ, अगदी आपण पाहू शकता गोलंदाज मैदानावरती बाळा बसमाच्या माध्यमातून डॉट बॉल। एक बेस्ट ऑलराऊंडर खरतर चिखलोली ठाकूरपाडा संघाचा तो आहे आणि सध्या एक ऑलराऊंडर खेळाडू खरतर किती महत्वाचा असतो ते त्याच्या माध्यमातून इथून दाखवलं जातं आपल्या टीमसाठी। समोरच्या दिशेला काउंटर अटॅक इथून करायला सुरुवात करतात फलंदाज सुमित। क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचलेत, फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळते। लेट थ्रो आणि तदनंतर थेट मिळायला जात आहेत 2 धावा। 2 रन्स येतील स्कोरबोर्डला मात्र 5 धाब्यावरती साई स्पोर्ट्स कळंबाडा संघ पोहोचतोय। ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती आहे। सामना मात्र इथून जबरदस्त होणार आहे। सेकंड राऊंडच्या खरतर फर्स्ट मॅच मध्ये तिथे चिखलोली ठाकूरपाडा टीमने देखील लो स्कोरिंग सामना खेळला होता आणि अपोजिट कळंबाडा टीमने देखील लो स्कोरिंग सामना खेळला होता, पण आता या मॅच मध्ये किती धावा होतील हा प्रश्न होता आणि त्यामध्ये आता उल्लेखनीय धमाका षटकार।
डीजे अगदी अरुण सर इथून आता बरोबर झोमात आलेत आणि प्रेक्षक देखील आता कोमात जात चालले आहेत. दिल ना दिया किरीश का गाना जरूर मैदानावरती ते गाणं वाजवलं जाते. फलंदाज सुमितच्या बॅटमधून षटकार आलाय. स्कोरबोर्डला 11 धाबा. गोलंदाज मैदानावरती बाळा बसमा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. एखादा विकेट येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ इथे शिल्लक राहिला. पुन्हा एकदा राऊंड द विकेट समोर ठेवलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिक फटका बसलाय. सतीश डाऊन दी बॉल पकडला जाईल. संपला खेळ. कहाणीमध्ये महत्वाचा विकेट बॅटर सुमित बाद. जरूर आपण पाहू शकतात अगदी 11 धावा स्कोरबोर्डला आहेत. आपण बघू शकाल पहिला विकेट जोमानरीत्या गमावलेला आहे साई स्पोर्ट्स कळंबाडा टीमने. अगदी आपण बघाल आमचे स्कोरर मित्र अरुण सर म्हणतात की जरूर डीजेच्या माध्यमातून आता तुम्हाला भरपूर चांगली गाणी ऐकायला मिळतील. पण इकडे अर्जुन सर म्हणतात की अशी गाणी नको जिथे आपण करतर मॅचची सिच्युएशन वेगळी पाहतोय. स्कोरबोर्डला 11 धावा आहेत. सामन्यामध्ये पहिलं षटक संपलंय. मॅच मध्ये आपण बघता अगदी 12 चेंडूचा खेळ बाकी. ऑन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रवी हिरबे तिथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये पवनला आपण पाहतोय. पवनची बॅट बोलणं गरजेचे आहे सायन्स स्पोर्ट्स कळंबाडा टीमसाठी. पण इथून चिखलोली ठाकूरबाडा टीमला देखील कमबॅक होणं तितकंच गरजेचं आहे. कोण कोणावरती पडणार भारी हे मात्र इथून आता या मॅच मध्येच आपण पाहणार आहोत. हो पडल्यानंतर चेंडूला वळण दिलंय गोलंदाज मैदानामध्ये. सैफ परफेक्ट आपण पाहू शकतोय. डॉट बॉलचा मात्र गोलंदाज रवीच्या माध्यमातून आपण बघताय. काय स्विंग मिळालाय परफेक्ट आपण पाहू शकाल. फलंदाज देखील इथून अगदी पूर्णतः जर पाहायला गेलं तर अनसक्सेस ठरलेला पाहायला मिळालाय. हो वळून खेळलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करतो तिथे पवन आणि पवनच्या बॅटमधून भिंगरी शॉट चौकार. डॉट बॉल आल्यानंतर खेळपट्टीवरती आपण पाहू शकता रवीच्या विरोधात चौकार खेळलाय. मॅच मध्ये आपण पाहू शकाल सध्या तरी फलंदाज पवनच्या बॅटमधून चौकार येतोय. स्कोरबोर्डला साई स्पोर्ट्स कळंबाडा टीमच्या आपण बघू शकता अगदी 15 धाबाच्या मात्र धावफलकावरती बनलेला आपण पाल. चुकीचा चेंडू मैदानावरती जर इथून टाकला तर तिथे आक्रमण होऊ शकतंय. कारण पवन एक चांगला खेळाडू आहे कळंबाडा टीमचा. बॅटल खूप इंटरेस्टेड आपण पाहत आहे. पुढे ठेवले स्विंग अँड मिस पडल्यानंतर सरळ चेंडू फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या दसारामध्ये पोहोचतोय. मिनिमम 30 तरी धाबा धावफलकावरती होणं गरजेचं आहे. प्रत्येकी बॉलवरती आक्रमणच होईल असंही नाहीये. कधी कधी सिंगल डबल्सला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच आहे. जिंकला तर कदाचित ट्रॉफी ही तुम्हाला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. स्वीप करतात मैदानामध्ये बॅट्समन पवनला आपण बघतो. एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. दुसरीचा सिग्नल कदाचित दिला जाईल का शक्यतो नाहीये. मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक जाव. चिखलोली ठाकूरपाडा बनाम आपण पाहताय कळंबाडा या दोन टीमच्या माध्यमातून ही लढाई सुरू आहे. स्कोरबोर्डला मात्र 16 धाबा धावफलकावरती अंकित होत आहेत. मॅच मध्ये गोलंदाज रवी हिरवे गोलंदाजी करतोय. जिथे आपण पाहू शकताय 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपन्न राहिलाय. 5 धाबा खर्च केल्यात. अगदी कमबॅक खूप नॅचरली केलेले आहे गोलंदाज मैदानावरती रवीने. पण अजून एखादी विकेट या सामन्यामध्ये पुढे एकदा येणं गरजेचे चिखलोली ठाकूरपाडा संघाला. सामना जबरदस्त. 2 चेंडूचा खेळ अजून देखील या षटकामध्ये आपण शिल्लक पाहतोय. समोर राईट हँडर फलंदाज
दौलत आपण बघताय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या एरियामध्ये फटका अगदी चांगला भेटली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. धावा घ्यायच्या आहेत मैदानावरती कळंपाडा टीमला आणि त्या धावा इथे घेतल्या जात आहेत. स्कोर बोर्डला 17. भरपूर साऱ्या शुभेच्छा अगदी कळंपाडा टीम साठी देखील येत आहेत ऑनलाईन कमेंटच्या माध्यमातून. खूप साऱ्या शुभेच्छा अगदी आपण पाहू शकाल. चिखलोली ठाकूरपाडा संघाला देखील येत आहेत. प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद लुटतायत म्हणजे अगदी आपण पाहू शकाल ही स्पर्धा याचसाठी तर ओळखली जाते आणि जरूर मैदानामध्ये मॅच महत्वाची आहे. क्वालिफाय सामना. रवी तयार पुणे एकदा बॉलिंग ट्रॅक वरती समोर ठेवले लॉफ्ट करायचं होतं चेंडू हवेत क्षेत्ररक्षक सतीश ऍब्सोल्युटली जर पाहिलं गेलं तर परफेक्टली जबरदस्त फिल्डिंग जो मात्र इथे क्षेत्ररक्षक सतीश मेंगालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हचे ते करत कॅमेरा वर्कर आहेत परंतु सध्या टीमच्या भागातून ते खेळ करत असताना पाहायला मिळतील. एक चांगला ऑलराऊंडर तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय चिखलोली ठाकूरपाडा संघाचा आणि जरूर चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 धावा येत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा सामना करत असताना साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमच्या 19 धावा. क्वालिफाय सामना सुरू आहे. मॅच मात्र महत्वाचा आपण बघतायत सध्या अगदी बॉलिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ विरोधात गोलंदाजी करतोय. ज्यांनी टॉस जिंकलाय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सध्या 2 षटकांचा खेळ संपादित राहिलेला आहे. बॉलिंग मार्क वरती स्वतः सतीश मैदानावरती एंटर राहिलेला आपण बघताय. समोर फलंदाजीच्या माध्यमातून पवन आणि दौलत हे 2 खेळाडू खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज इथून अंतिम षटकामध्ये सक्सेस गवसेल की फलंदाज सक्सेस गवसेल हे मात्र अगदी डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहू शकतोय. फिल्डिंग मध्ये बदल केलाय. उजवा बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण मॅचेस पाहत आलोय आणि आज सातत्याने जर पाहिलं गेलं तर कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून आमचे विकी सर असेल त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर अगदी विशाल असेल अगदी आम्ही देखील असू भरपूर चांगल्या पद्धतीने आपण जरूर समालोचन ऐकलेलं आणि अंतिम मॅच मध्ये देखील आपण पाहू शकताय चांगल्या पद्धतीचा हा अगदी रणसंग्राम जो मात्र इथे उमटला जातोय. समोरच्या दिशेला कव्हरच्या दिशेमध्ये फटका चांगला होता. सिंगल मिती स्कोर बोर्डला 20 धाबेवरती कळंपाडा संघ. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती फलंदाजी करते. मॅच मध्ये आपण पाहू शकता सध्या फलंदाज पवन खेळपट्टीवरती इंटर राहिल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज सतीश पाहायला मिळतोय. आक्रमण होऊ शकते कारण सुरुवातीचा फलंदाज पवन अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि पवन मैदानावरती इथून आपल्या नावाची आतिषबाजी करू शकतायत. सतीश देखील बेटर खेळाडू आहे. फलंदाज देखील तितकाच बेटर खेळाडू आपण पाहताय. समोर ठेवलाय चेंडू सबमरीन आपण बघताय. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू 20 धाबा स्कोर बोर्डला मैदानामध्ये आपण पाहतायत. अंतिम स्पेल मध्ये धाबा हव्यात साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमला टार्गेट सेट होण्यासाठी परंतु अंतिम षटकामध्ये धाबा रोखल्या जात आहेत सतीश कडनं. शॉट ऑफ लेंथ हुक शॉट खेळायचा होता मैदानावरती फलंदाज आपण पाहू शकाल पवनला फेकी केली. एक सिंगल इथे बनली जातीये. मिळाली जाईल फक्त आणि फक्त एक धाव. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगलची इथून दर्शवली जाते. मेन अंपायर अगदी आपण पाहू शकता सुरेश सरांच्या माध्यमातून सिंगल एलिये स्कोरबोर्ड 21. सतीश मेंगाळ मैदानावरती गोलंदाजी करतोय. बोलबाला भरपूर होतोय. आज तर चिखलोली ठाकूरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या एनर्जी मध्ये खेळ करत असताना आपण पाहिलाय. कळंपाडा संघ देखील तितकाच प्रचलित क्षेत्राचा खेळ करत असताना आपण बघितलेला आहे. पण अंतिम मॅच कोणाच्या नावानं अगदी चांगल्या पद्धतीने खेळली जाईल आपण पाहतोय. स्कोरबोर्डला 21 धावा. गोलंदाज पुढे एकदा ओव्हर द विकेट सतीश पुढे ठेवतात. समोरच्या दिशेला फोर्स करण्याचा प्रयत्न सरळ गोलंदाजाच्या हातामध्येच खेळून बसले आहेत. डॉट बॉल. धावेंना मात्र इथून थांबवलं जात आहे. धावांची अगदी कोंडी साठवली आहे चिखलोली ठाकूरपाडा टीमने. अभी नाही तो कभी नाही डुवाडाईचा मुकाबला मैदानावरती पाहायला मिळेल. लोबा फुल टॉस फलंदाजाला पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस होतीये. डॉट बॉल येईल पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती सतीशच्या माध्यमातून आणि बहुतेक आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून आपण पाहाल. 21 धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये 2 खेळाडू बाद झाले आहेत. साई स्पोर्ट्स कळंपाडा संघाचे अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला मैदानावरती बॅट्समन पवन तिथे दाखल झालेला पण पाहता न्यू बॅटर
मैदानावरती शिवा दाखल होतोय. एक मोठा फटका कदाचित तिथून या सामन्यामध्ये कळंपाडा टीमला सन्मानजनक दाफलकावरती पोहोचवेल का, आणि एक बॉल जो कदाचित मैदानावरती इथून या स्कोरबोर्डला या क्षेत्रामध्ये ठेवेल का, अगदी आपण पाहणार आहोत. लेफ्टी फलंदाज टाकर एंडला पवन, गोलंदाजी मार्क वरती सतीश, पुढे ठेवले कडक, खेचून मारलाय आणि सरळ भिरकावून दिलाय पवनच्या बट मधून. चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4. अठरा चेंडू 26 धाब्याचं इक्वेशन मैदानावरती चेस केलं जाईल. अगदी आपण पाहू शकाल चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून सध्या डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अरुण सर फरमाईश खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बजावली आहे. झिंग झिंगाट मॅच देखील तशाच पद्धतीची पाहायला मिळते आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून करतर जरूर ही लढत सुरू आहे आणि या लढतीमध्ये आपण बघू शकाल 18 चेंडू 26 धाबा चेस मैदानामध्ये केला जात आहे चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट इनिंग मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये सध्या आपण पाहू शकाल फिल्डिंग सेट केली जाईल मैदानामध्ये. अगदी साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमच्या माध्यमातून संपूर्ण प्लेइंग 11 जी मात्र दाखल झाली आहे. अच्छा रात्रीमध्ये खात्री देणारा खेळ करतर याही टीमने खेळला आहे. बट अपोजिट सर्वाधिक लो स्कोरिंग मॅचेस कोणी खेळले असतील तर त्या टीमचं नाव आहे चिखलोली ठाकूरपाडा संघ आणि जरूर याही मॅच मध्ये त्यांनी तेच वर्णन नोंदवलेलं आहे. 18 बॉल्स 26 धाब्याचा चेस मैदानामध्ये केला जाईल. चला बॅटर मैदानावरती दाखल करायचे चिखलोली ठाकूरपाडा संघ. रात्र इथे जरूर आपण पाहू शकतायत 4 वाजायला आलेत, 3 वाजून 51 मिनिटं झाली आहेत. 18 बॉल 26 धाब्याची गरज मॅच मध्ये आपण पाहू शकताय. सध्या इथून क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे कळंपाडा टीमच्या माध्यमातून. अपोजिट आपण पाहू शकताय सध्या चिखलोली ठाकूरपाडा संघ हाच विचार करतोय की ओपनिंग प्लेयर्स कोणते पाठवायचे. मॅच जबरदस्त राहणारे गोलंदाजी अटॅक तितकाच चांगल्या कळंपाडा संघाचा देखील पवन, सुमित आणि त्याच्यानंतर शिवा अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि जशा प्रकारे अगदी सामन्याचं दुसऱ्या सत्रीतून सुरू होते कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया याच विभागातील उभारता करतर आमचे साथी समालोचक विशाल सर. थँक्यू. थँक्यू. आमची अगदी साथी समालोचक प्रकाशजी बला सर या स्पर्धेमधून सध्या तरी रजावन घेत आहेत, त्यांचा देखील आपण आवाज ऐकला होता. आजची खरी तर 5वी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि 5व्या रजनीमध्ये देखील ते आवर्जून उपस्थित झाले होते, त्याचा आवाज जो नक्कीच आपण ऐकला होता. या इनिंग मध्ये सेकंड इनिंग मध्ये पाहायला गेलं तर ते रजामन घेत आहेत. चला टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या टीमचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये बाळा बसमा दाखल झालाय. बॅटल चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला तर चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर आली आहे. शेवटचा बॉल शिल्लक होता, सतीश गोलंदाजी करत होता. असं वाटत होतं की अधिकच्या धावा जरूर त्याच्या माध्यमातून दिल्या जात नाहीयेत, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवरती जरूर चौकार आला होता, त्या अनुषंगाने धावसंख्या देखील आलेत.
हरकत नाही, या मैदानाच्या आतमध्ये जरूर 26 धावा ते चेस करण्यासाठी टपोटरचे फलंदाज दाखल झालेत, परंतु बाळा बसमात तशी कामगिरी करावी लागली या सामन्यामध्ये, कारण की सामना इम्पॉर्टंट आहे, मॅच देखील इम्पॉर्टंट, शेवटचा सामना, क्वालिफाईडचा सामना, आणि क्वालिफाईडच्या सामन्यामध्ये जरूर बॅटिंग होणं अत्यंत गरजेचं राहील. पिवनचा पल्ले षटक पवन आलाय, ज्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली जात होती, परंतु घडतंय काय, थोडेसे चुका पाहायला मिळत आहेत. त्या बॉलवरती एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आणि बघता बघता त्या बॉलवरती 2 धावा सहजरित्याने कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग इन द विकेट, दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून प्रत्येक बॉल मागे जर का 2-2 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या तरी या सामन्यामध्ये पुरेपूर पकड मजबूत करून ठेवू शकतायत. अर्थात बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं चिखलोली ठाकूरपाडा संघ, कळंपाडा क्रिकेट संघाचा देखील खूप सारा बोलबाला राहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवनला तर आपण पाहिलंच होता, सगळ्या सामन्यामध्ये त्याची चांगला बोलबाला राहिला होता. त्यानंतर या सामन्यामध्ये देखील चांगला बोलबाला राहिला, समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अधिक आफिली जरूर पवनच्या माध्यमातून केली गेली होती, परंतु या बॉलवरती एकही धाव खर्च केली जात नाही. पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहील, कारण की या षटकामध्ये धावा जर का आल्या तर पुरेपूर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चिखलोली ठाकूरपाडा संघ पकड मजबूत करून ठेवू शकतोय, कारण की गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवनचा वापर केला जातो. पवनचा सातत्यानं चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. या टीमचा एक तारणहार तो देखील आहे, सातत्याने त्याच्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट नक्कीच खेळला जातोय, आणि या सामन्यामध्ये देखील तशीच कामगिरी केली जाते. यस, घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये क्लीन बॉल, मोठी विकेट मिळाली, मोठी विकेट मैदानाच्या आत मिळाली. अगदी पागद्र शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगतदार होल्यात, मात्र काही शंका नाही, कारण की पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर डॉट बॉल आला, पुन्हा एकदा विकेट मिळवली गेली. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पागद्र घडतंय काय, तर समोर ठेवण्याचा प्रयत्न आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला, आणि बघता बघता एस्टांवरती वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. मोठी विकेट जी मिळवली गेली गोलंदाजी करत असताना कळंपाडा टीमचा अगदी तारणहार तारा सितारा पवन, त्याच्या माध्यमातून मॅच रंगतदार आहे. अगदी पागदराव दोन्ही मातब्बर संघ नक्कीच पाहायला मिळत आहेत, परंतु सामन्यामध्ये पुरेपूर चांगली कामगिरी केली जाते. गोलंदाज पवनच्या माध्यमातून बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी, त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी, नक्कीच आज कुठेतरी चांगली कामगिरी जरूर केली जाते. स्कोरबोर्डवरती 2 धावाच्या अंकित होत आहेत, फक्त आणि फक्त 2 धावा अंकित होत आहेत. एक विकेट गमावली गेली, हरकत नाही. या बॉलवरती या षटकामध्ये जर का 10 ते 12 धावा जर का घेतल्या गेल्या तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच बदलाव करू शकतोय. बॅटिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ, चिखलोली ठाकूरपाडा संघाला देखील कमी लगून चालायचं नाही, कारण की त्याच्या माध्यमातून देखील नाईटच्या टुर्नामेंट नक्कीच खेळल्या गेल्या आहेत. नाईटच्या टुर्नामेंट त्यांनी देखील खेळल्या गेल्या आहेत. एक ट्रॉफी देखील नाईट टुर्नामेंट मध्ये त्यांनी घेतली गेली आहे, त्या अनुषंगाने त्या बॅटल रंगील यात मात्र काही शंका नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सतीश मेंगाळ आलाय, ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं, तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. सतीशला देखील पुरेपूर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी नक्कीच करावी लागेल, कारण की इम्पॉर्टंट सामना आहे, आणि इम्पॉर्टंट सामन्यामध्ये बॅटिंग होणं तितकंच गरजेचं राहील. तुमच्या माध्यमातून जरूर आधी धावा खर्च केल्या गेल्या, परंतु त्या अनुषंगाने बॅटिंग देखील होणं तितकंच गरजेचं. हो, घडतंय काय, गेल्या आक्रमकता रूप धारण केलाय. बॅटर सतीशच्या बॅट मधनं आला हा मॅक्झिमम षटकार. अगदी पाहत नक्कीच बॅटिंग करत असताना मी मगाची उल्लेख केला होता, सतीशच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. शरीरावरती ठेवला गेला होता. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतोय. आदल्या बॉलवरती जरूर विकेट आली होती, परंतु मी देखील कमी नाहीये, मी देखील अधिकचे सामने खेळलाय, त्या अनुषंगाने मी देखील बॅटिंग करेन, कारण की मी देखील 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालोय, त्या अनुषंगाने मी देखील बॅटिंग करेन. त्याचं प्रत्युत्तर देत असताना बॅटर सतीशच्या बॅट मध्ये हा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. जरूर कॅमेरामॅन ते आहेत, परंतु सध्या तरी गाभासाठी आणि गाभाच्या सन्मानासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधनं हा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला.
जरूर या षटकामध्ये धावा येणं तितकंच गरजेचं राहील, कारण की इम्पॉर्टन्स सामना आहे. इम्पॉर्टन्स सामन्यामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहील. 3 षटकाचा सामना आहे. 26 धावा चेस करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झाले होते. बॅटरिंग सध्या तर आपल्याला पाहायला मिळतात सतीश मेंगाळ, त्याच्या बॅटमधून जरूर षटकार आलाय. चला स्पीडअप ठेवा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पवन येत आहेत. हल्ले बोलले जात आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये सतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्विचचा पटका सजत होता, परंतु अनयशस्वी ठरला गेला आहे. सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु काय गरज होती का सध्या तरी प्रश्नचिन्ह पडलाय. बॅटिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा टीमला या बॉलवरती देखील डॉट बॉल आलाय, परंतु एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये जरूर अधिकच्या धावा बनवू शकतोय. 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत, परंतु या बॉलवरती 2-3 धावा जरी येणं अत्यंत गरजेचं राहील. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. एक धाव कंप्लीट होतीये चित्त्याच्या वेगाने. एक धाव कंप्लीट होतीये. यस, एकच धाव या बॉलवरती मिळाली जाते. जरूर षटकार आला होता. त्यानंतर पवनचा पुरेपूर कमबॅक जो पाहायला मिळाला. 9 धावा स्कोरबोर्ड होती लगावली जाते. 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज. इक्वेशन थोडस मोठं होत चाललंय, कारण की P1च्या पहिल्या षटकामध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीयेत. त्या अनुषंगाने जरूर 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. 9 धावा तर आल्या आहेत, परंतु 12 बॉल 17 धावा येतील का, कारण की मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना सुरू आहे. शेवटच्या सामन्यामध्ये जरूर पुरेपूर दोन्ही टीमच्या माध्यमातून अधिकचे सामने खेळले गेले. त्या अनुषंगाने खेळ नक्कीच चांगला पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज शिवा आलाय. शिवाचा देखील मागचा सामना आपण पाहिला होता, त्याच्या माध्यमातून देखील अफलातून गोलंदाजी केली गेली होती. अनुषंगाने जरूर गोलंदाजी झाली गेली. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं पवनला षटकार आला होता. सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, परंतु स्विचचा पटका सजवला गेला होता त्याच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉलची खेळी त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. आणि आता इक्वेशन थोडंसं मोठं होत चाललंय. 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज. अगदी पाहिलं नक्कीच इतर उल्लेख केला होता की जरूर लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी पाहायला तर 12 बॉल आणि 17 धाव संख्येची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळत होता, परंतु घडतंय काय. योमिन डेफिनेटली क्लीन बॉल्ड विकेट. या बॉलवरती विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. बॅटर सतीश जो मागच्या मॅच मध्ये अगदी मागच्या षटकामध्ये त्याच्या बॅट मध्ये दर्जेदार षटकार आला होता, तोच आता तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा सामना आहे, इम्पॉर्टंट सामना आहे, आणि इम्पॉर्टंट सामन्यामध्ये हवी तशी गोलंदाजी शिवाच्या माध्यमातून केली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी कशा प्रकारे चेंडू फेकला गेला होता. जरूर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता गोलंदाज शिवाच्या माध्यमातून, परंतु हवा तसं कनेक्शन या बॉलवरती मिळालं नाहीये बॅटिंग करत असताना सतीशला, आणि सतीशची विकेट गमवावी लागते. बॅटिंग करत असताना 9 धावा जरूर लागल्या गेलेत, परंतु 2 विकेट देखील गमावले गेलेत. उल्लर लेनचा चेंडू होता. असं वाटत होतं की मैदानाच्या आतमध्ये सतीश चांगली कामगिरी करतोय की काय, परंतु हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर एंटर झालाय. रामदास अबाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डरचा फलंदाज दाखल झाला होता जितेश उघडे. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु त्याला नॉन स्ट्राईक एंड वरती सध्या तरी ठेवण्याचं काम शिवाच्या माध्यमातून केलं गेलं. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. असं वाटत होतं की शिवावरती पुरेपूर समाचार घ्यावा लागेल. या षटकामध्ये जर का धावा आल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव जो केला जाईल चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून, परंतु या मॅच मध्ये बदलाव करायचा असेल तर नक्कीच या षटकामध्ये धावा येणं तितकंच गरजेचं राहील. इम्पॉर्टंट सामना आहे. मॅच रंगतीये कारण की पाहायला तर शेवटचा सामना आहे आणि लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला भेटत होती, परंतु अपोजिट टीम अगदी पाहत चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. कळंपाडा क्रिकेट संघ आजच्या रात्रीमध्ये नक्कीच त्यांचा देखील खूप सारा मोठा बोलबाला राहिलाय. त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. गोलंदाजा शिवाच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटत होता, परंतु त्या ठिकाणी पवन आले. एक धाव तर कंप्लीट होती. दुसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता दुसरी देखील कंप्लीट होते. तिसरी धावचा प्रयत्न करणार आहेत का, परंतु तसं काही घडणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन थोडंसं मोठं होत चाललंय, परंतु या 2 धावा आल्या आहेत. 10 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज.
10 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका या षटकामध्ये येणं अत्यंत गरजेचं राहील, परंतु तो मोठा फटका येईल का? बॅटर रामदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, त्याच्या बॅटमध्ये जरूर 2 धाबा आल्या आहेत. 2-2 धाबा जरी प्रत्येक बॉल मागे तुम्ही घेतल्या गेल्या तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच तुम्ही बदलाव करू शकताय. परंतु डॉट बॉल जर का शिवाच्या माध्यमातून आले तर पुन्हा एकदा कळंपाडा क्रिकेट संघ बदलाव करू शकताय. तळव्यांच्या दिशेला थोडेसे दुखात आलंय की काय, परंतु नाही, तसं काही घडत नाही. अगदी पाहायला जरा ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय, कारण की त्याला देखील ठाऊक आहे की इम्पॉर्टंट सामना आहे आणि इम्पॉर्टंट सामन्यामध्ये हवा तसा परफॉर्मन्स मला द्यायचा आहे. त्या अनुषंगाने मी देखील बॅटिंग करेन. जरूर या बॉलवरती चौकार आलाय. अगदी पाहायला जर रामदास मध्ये खूप सारा जोश जो या सामन्यामध्ये पाहायला भेटतोय. अगदी पाहायला जर नक्कीच ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातोय आणि पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल स्लाइस केला गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. इक्वेशन बदल गेलंय. मॅच रंगतीय कारण की इक्वेशन जरूर मोठे होतं, परंतु या चौकाराने इक्वेशन बदल गेले. 15 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 9 बॉल 11 धावसंख्येची गरज. सामना झुकत चाललाय, परंतु तशी बॅटिंग करावी लागेल. या बॉलवरती देखील एखादा मोठा फटका येईल का? यस, समोर फटका सजवलाय. यस, समोर आणि बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर रामदासच्या बॅट बंद. बॅक टू बॅक दुसरा मॅक्झिमम चौकार. पुन्हा एकदा चौकार आलाय. सामना रंगतोय. अगदी पाहावे तर 8 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 8 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच रंगतीय. सामना इम्पॉर्टंट आहे आणि सामन्यामध्ये बॅटिंग होणं गरजेचं आहे, परंतु समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते, त्यानंतर डॉट बॉल आलाय. जरूर मॅच मध्ये पुन्हा एकदा बदलाव होऊ शकतो, कारण कळंपाडा टीमला देखील कमी लेखून चालायचं नाहीये. त्यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या क्षमता आहेत. खूप दूरवरचा प्रवास करून ते देखील या सामन्यात खेळण्यासाठी उपस्थित झालेत आणि नक्कीच पुरेपूर शेवटचा सामना देखील खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि हवा तसा परफॉर्मन्स दिला जातोय. या बॉलवरती डॉट बॉल आला, परंतु एखादा मोठा फटका मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. चिखलील ठाकूरपाडा संघ पुन्हा एकदा बॅटर रामदास तयार होत आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बदलाव झाला गेला या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. इक्वेशन बदललं गेलं. पुन्हा एकदा 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज, परंतु हरकत नाही. जितेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहेत. या 2 बॉलवरती जर का सिंगल डबलला प्राधान्य जर का दिले गेलं असतं ना, तरी मॅच मध्ये पुरा विजयाच्या दिशेने वाटचाल केली असती. बॅटिंग करत असताना जरूर चिखलील ठाकूरपाडा टीमला, परंतु कारण की पाहायला जरा अगदी थंडगार वातावरण आहे. थंडगार वातावरणामध्ये नक्कीच या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे देखील आपण पाहणार आहोत. त्या 2 बॉलवरती जरूर मॅच कुठेतरी सामन्यामध्ये बदलाव होतोय. त्या 2 बॉलवरती जर का सिंगल डबलला प्राधान्य जरी दिलं गेलं असतं रामदासच्या माध्यमातून, तरी मात्र मॅच मध्ये पुरेपूर बदलाव जो झाला गेला असता. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकले गेलेत. गोलंदाजी करत असताना शिवाच्या माध्यमातून, त्यानंतर शेवटचा षटक हाताळणी करत गोलंदाजी ट्रॅक वरती सुमित आलाय. नक्की सुमित देखील खूप साऱ्या क्षमता या देखील गोलंदाजाकडे आहेत. ऑलराऊंडरची भूमिका सध्या तरी या सामन्यामध्ये बजावतोय. या टीम मध्ये नक्कीच सातत्याने ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय. त्यानंतर पवन देखील ऑलराऊंडरची भूमिका बजावतोय. 2 ऑलराऊंडर सध्या तरी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गरज आहे 6 बॉल 7 धावसंख्येची गरज. 6 बॉल 7 धावसंख्येची गरज. मॅच रंगतीय. मित्र मगाची उल्लेख केला होता, शेवटच्या षटकापर्यंत जरूर मॅच रंगतदार होईल. जरूर लो स्कोरिंग मॅच पाहायला भेटत होती. असं वाटत होतं की लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी पाहायला 26 धावा फक्त कन्वर्ट केल्या गेल्यात कळंपाडा टीमच्या माध्यमातून. अपोजिट टीम बॅटिंग करत असताना लवकरात लवकर मॅच फिनिश करेल की काय, परंतु तसं न घडता अगदी पुरेपूर कळंपाडा क्रिकेट संघ देखील चांगली कामगिरी करतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि जेलची संधी उपलब्ध झाली. घडतंय काय? यस, त्या बॉल वरती जरूर विकेट आणि विकेट. खूप दूरवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूप दूरवरचा चेंडू नक्कीच होता, परंतु
अगदी पाहत तर त्या बॉलवरती नक्कीच चौकार लगावायचा होता बॅटिंग करत असताना बॅटर जितेशला. त्या अनुषंगाने त्यांना बॅट जी कन्वर्ट केली गेली होती परंतु हवा त्याचं कनेक्शन झाला गेला नाहीये. त्या अनुषंगाने इथे विकेट गमावली गेली. जर का बॉल सोडून दिला गेला असता तर नक्कीच ऑफ टाइमच्या बाहेरून चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता परंतु त्या बॉलवरती जरूर विकेट आली. व्हाईट बॉल होता परंतु हरकत नाही. गोलंदाज सुमितच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव करेल, एखादा मोठा फटका मॅच मध्ये जरूर ट्विस्ट आणेल परंतु तो मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील कारण की खूप जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रवी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या क्षमता आहेत, खूप वर्षापूर्वीचा अनुभव आहे. त्या अनुषंगाने त्याला फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिले गेले ना तरी या सामन्यामध्ये पुरेपूर पकड मजबूत करून ठेवू शकतायत परंतु गोलंदाज सध्या तरी सुमित चांगली कामगिरी करतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि घडतंय काय तर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मॅच रंगतदार होती. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. हे अगदी पागद्र महत्वाची सूचना पोहोचवली जाते दोन्ही टीमसाठी. जर का विकेट किपरच्या हातामध्ये जर का जाऊन बॉल विसावला तरी स्ट्राईक देखील चेंज आहे आणि त्या बॉलवरती रन देखील ग्राह्य धरली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. 4 बॉल 7 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये बदलाव करेल परंतु तो फटका येईल का? बॅटच्या स्लॉट मध्ये आला. समोर पाहण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रबीच्या माध्यमातून केला गेलाय. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धावचा प्रयत्न मैदानात सुरू आहे आणि दुसरी धाव कंप्लीट होते, तिसरी धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता इथे घडतंय काय तर 3 धावा. 3 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये बदलला गेलाय सामना. मैदानाच्या आतमध्ये जरूर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळते कारण की या बॉलवरती बघता 3 धावा घेतल्या गेल्या. त्या अनुषंगाने मॅच मध्ये मी तर मगाच उल्लेख केला दोन्ही मातब्बर संघ आहेत. त्या अनुषंगाने असा खेळ होणं अत्यंत गरजेचं राहील कारण की दोन्ही मातब्बर संघ आहेत. या बॉलवरती पुरेपूर मॅच इम्पॉर्टंट राहणार आहे. या बॉलवरती जर का 2 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव करू शकतायत. सध्या जरी बॅटिंग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ जर का पुन्हा एकदा मॅच मध्ये जर का बदलाव करायचा असेल तर बॅटिंग करत असताना रामदास आवाटीला मागचे 2 बॉल डॉट फेकले गेले ते भरून काढावे लागतील. या षटकामध्ये जर का ते 2 डॉट बॉल झाले ते जर का भरून काढले गेले ना सिंगल डबलला जरी प्राधान्य दिले गेलं तरी पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच बदलाव जो केला जाईल. सुमित तयार होतोय, बॅटर रामदास तयार होत आहेत. समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रामदासच्या माध्यमातून केला जातोय परंतु घडतंय काय त्या बॉलवरती विकेट देखील प्रस्थापित करायची होती परंतु विकेट नाहीये. अगदी पाहिजे तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बदलाव झाला गेलाय. 2 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. सध्या तरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून हृदयाची टोके वाढवणारी मॅच ही आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार सामना तर रंगतोय परंतु एखादा मोठा फटका मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. मी तर म्हणत होतो की कुठेतरी रवीला जर का स्ट्रायकर एंड वरती आणण्याचं काम केलं गेलं तर नक्कीच मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल परंतु हरकत नाही. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास आपल्याला पाहायला मिळतात परंतु अगदी पाहायला तर समोर स्ट्रोक लगावले जातात त्याच्या माध्यमातून एकही मागे फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने डॉट बॉलची खेळी त्याच्या माध्यमातून जरूर केली जाते. मॅच इम्पॉर्टंट आहे. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 4 धावसंख्येची गरज. 2 बॉल 4 समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. त्या बॉलवरती घडतंय काय या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बदलाव झाला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय जरा पुन्हा एकदा बदलाव झाला गेलाय. अगदी पाग जरा कुठेतरी रामदास चुकीची फलंदाजी करतो. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? अवघ्या 7 धावसंख्येची गरज होती. मी तर म्हणत होतो या धाबा सहजरित्याने चेस होऊ शकताय की काय कारण की बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगले होते. चांगल्या प्रकारची बॅटिंग देखील केली जात होती परंतु कळंपाडा क्रिकेट संघाचा विचार काय केला तर खूप सारा एफर्ट खूप सारा परफॉर्मन्स
जो या सामन्यामध्ये दिला जातो त्या अनुषंगाने सध्या तरी मॅच येऊन ठेवली आहे. एक बॉल 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जरूर या बॉल वरती मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं राहील. एक बॉल आणि 3 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या अनुषंगाने गोलंदाज सुमित गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये एक बॉल 3 धाव संख्येची गरज आहे. 7 धाव संख्येची गरज होती. अवघ्या 7 धाव संख्येची गरज होती. प्रत्येक बॉल मागे जर का तुम्ही सिंगल डबल प्राधान्य दिला गेला असते ना तरी सामना इतका रफ आणि टफ आपला पाहायला मिळाला नसता. यस आणि महत्वाची सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत दिली जाते. जर का विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन बॉल विसावला तर पुन्हा एकदा त्या बॉलवरती जरूर रन तुम्ही घेऊ शकता. या स्पर्धेचा मुख्यत्व नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला तरी देखील रन ग्राह्य धरली जाणार आहे. त्या अनुषंगाने या बॉलवरती चांगली कामगिरी करावी लागेल. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास अबाटे पाहायला मिळत आहेत. नक्कीच बॅटर रामदास तुनेच कुठेतरी सामना जो लांब नेऊन ठेवला आहे, परंतु तुला सामन्यामध्ये कामगिरी करावी लागेल. चांगली समोर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. यस आणि घडतंय काय? मॅच फिनिश आणि सामना जिंकला गेला. सध्या तरी गोलंदाजी करत असताना कळंपाडा टीमच्या माध्यमातून अभिनंदन. कळंपाडा टीम, हार्ड लक, टॉप लक टीम, चिखलोली ठाकूरपाडा संघ, बेस्ट ऑफ लक टीम. हे सगळी पाहत थर्ड अंपायरचा मागणी घेतली गेली आहे. DRS ची मागणी घेतली गेली आहे. हे सगळी पाहत फलंदाज स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता. त्या अनुषंगाने हा सामना पुरेपूर जिंकला गेलाय. सध्या तरी गोलंदाजी करत असताना कळंपाडा टीमच्या माध्यमातून पहा अधिकचा जोश त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. नक्कीच या सामन्यामध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये विजेता प्रस्थापित केला गेला, कारण की गेम चेंजर म्हणून या सामन्यामध्ये त्यांची ओळख राहिली गेली आहे. अवघ्या 7 धाव संख्येची गरज असताना त्या धावा